तर मित्रांनो, शेतात जेव्हा तुम्ही काम करत असताय, आता बघा मला एक छोटंसं सापाचं पिल्लू गावले. करताना जरा लक्ष बारीक पण ठेवावं लागते. आता मला इथं म्हणजे आमचा मसोबा आहे, बरोबर मसोबाच्या इथं जरासं ते दिसते म्हणजे अडचणीतनं मी काढालतो, तर इथं मला एक सापाचं पिल्लू गावले. चावतं या तर विषारी आहे का बिनविषारी आहे हे जरा आपण इंटरनेटवर सर्च करूया. जरा चावायचा प्रयत्न करतो तुम्हाला, खरं मी त्याला दिसते का क्लिअर होते का? हां, क्लिअर झालं. काहीतरी खाल्लंय त्यानं, ते शांत बसले. पहिला ह्याला सोडूया आणि मग बघूया का आहे हे. ठीक आहे, त्याला जरा इथंच सोडतो, परत पकडायचा प्रयत्न करतो. हे बघा, चांगलंच पळते. ठीक आहे, याला आता मगाशी आपण एक साप सोडला होता, तिथं सोडायचा प्रयत्न करूया. आता तिथं आपण भरपूर साप सोडलेत, बघूया आता. हे आता उलटी करायचा प्रयत्न करायला लागलाय. याला उलटी काही करून द्यायची नाही आपण. तर आलेलो आहे आपल्या ह्या जाग्यावरती अनेक साप सोडण्यासाठी. हे उलटी करायला लागलेला आहे. नको नको बाबा, तुझं खावाय ते तू खा. तर ह्याला इथं सोडूया काय? हां, ह्याला इथं सोडूया. जाऊन ठीक आहे. आणखीन एक पिल्लू सोडले. काही दिवसानं मी काव खाणार आहे घरच्यांचा. इथं भरपूर साप सोडलेत. हे व्हिडिओ जर का मला घरच्यांनी बघितला तर हमखास मला शिव्या देणार आहेत, तुला दुसरीकडे काही जागा नाहीत काय म्हणून. पर सांगायचं म्हणजे साप काय आपल्याला मुद्दामून चावत नसतात. काय त्यांना त्रास केलाच तर ते नशीब बघा, ते कोयत्यात घावलं नाही. ते कोयत्याच्या टिपिऱ्यात घावलं असतं तर ते मेलं असतं. आता इथं काय करायचं? ठीक आहे, भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. शेअर आणि सबस्क्राईब करा. ग्रीन किलर ब्रॅक असंही नाव आहे, आणि आपल्या मराठी भाषेमध्ये गवत्या पण म्हणतात त्याला. हा बिनविषारी असतो. बिनविषारी जरी असला तरी तो म्हणजे भीती दाखवायसाठी नागासारखा असा उभा राहायचा प्रयत्न करत असतो. तसा तो विषारी नाही आहे. पर सापाला कोणताही मित्र नाही. सर्पमित्र आपण म्हणत असतो, खरं सापाला कोणताही मित्र नाही.